अध्याय 14. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील बहुत नृपती, क्रिया त्यांची अधर्म रीती. ज्यांच्या अंगी असे शक्ती, त्यासी धर्म न्याय अनुकूल. लोक गाढवा समवर्तती, ऐसे कलियुगी होतील स्थिती. शंभल ग्रामांतरी शेवटी अवतार्य कल्की रूपे होईल. दीनदुःखितांचा महाराज, दिंडोरीत श्री स्वामीराज. त्यांचा निरंतर फडके कीर्तिध्वज, पृथ्वी सनाथ त्याचेनी. कली सर्व दोषांचा साठा, परी अंगी गुण मोठा. एक हरीचे नाम गाता, गती श्रेष्ठ पाविजे. एक हरी कीर्तना वाचोन, कलित नोहे अन्य साधन. कीर्तन योगे हरी स्वाधीन, भक्ता पाठी हिंडतसे. नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक असे 4 प्रकारचे प्रलय होत. सत्यवस्तू आद्यंतरहित, नित्य राही सर्व काळी. संसार सागर अतिदुस्तर, तो पावणे असेल पार. लीला कथा श्रवण ही सुंदर, नौका अवश्य आश्रयावी. प्रत्यक्ष भगवान कृष्ण, तेणेही न निवारले यदुकुळ मरण. बोध घेई तेथून जाण, मी मरण अटळ मर्त्यासी. किम मरण अटळ मर्त्यासी. करावे भगवंत चिंतन, तेणे गळे देहाभिमान. देहाभिमान गळता जाण, भय नाही मृत्यूचे. ब्रह्मस्वरूप परीक्षिती, दंशिता तक्षक त्यांचे देहाप्रती. सर्व लोकांचे डोळ्यापुढती, राजदेह झाला भस्मसात. तक्षके मारिला तात, जन्मे जय सर्प यज्ञ आरंभत. निरपराध सर्प मेले सांगत, बृहस्पती थांबवी सर्पसत्र. चित्तवृत्ती होता शांत, आत्मज्ञान उदित होत. 10 लक्षणांनी युक्त 18 पुराणे जाणावी. मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले, मार्कंडेयाने कठोर तपाचरले. त्यात इंद्राने विघ्न आणले, परीन चळला मार्कंडेय. मग भगवान नरनारायण, रूप एक मूर्ती दोन. श्रीहरी पातले द्यावया दर्शन, मार्कंडेय ऋषीवरा. नरनारायण वदले मृकंड सुता, इष्टवर माग आता. तुझी माया पाहू ताता, मार्कंडेय म्हणे जी ईश्वरा. एके दिवशी जलमय सर्वही, एकटा विचरत असला मही. दिव्यवटाच्या पत्रावरी, बालक अद्भुत देखिला. बालक पाहता निजदृष्टी, धावला त्यासी घालाया मिठी. गुप्त जाहला इतुक्यामधी, सर्व दिसतसे पूर्ववत. बैसला होता मार्कंडेय सिद्ध, देह गेहाची नव्हती शुद्ध. म्हणून शिव प्रकटे हृदयाकाशात, दर्शन होय मार्कंडेयासी. तुमचे ठाई राहो भक्ती, भगवंत भक्तांची घडो भक्ती. भक्त भगवंत दोन नसती, मार्कंडेय वदे शंकरास. सूत म्हणती विश्वकर्ता, जेणे लाविली लोकव्यवस्था. एकरूप असोनी वस्तुता, सूर्य तोची श्रीहरी. अनादि अनंत श्रीहरी, विराट स्वरूपाची रचना करी. प्रत्येक कल्पाभितरी लोकरक्षण करीतसे. श्रीकृष्णाचे गुणगायन, ते मंगलाचे मंगलायतन. 12 स्कंधात वर्णन, सुत वदती शौनकासी. कलिमल पाप नाशक हरी, ऐसा न गायला पुराणातरी. जैसे येथे प्रतिशब्दा माझारी, वर्णन केले श्रीहरीचे. नद्या माझी गंगा श्रेष्ठ, देवा माझी विष्णू श्रेष्ठ. वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ, तैसे भागवत साक्षात ईश्वर. श्रीमद भागवत महात्म्य. परब्रह्म असे व्यापक, त्यासी म्हणती व्रजपालक. येथ कृष्णाचा सदैव वास, अनुभवतात रसिक जन. अच्युते जैसी केली लीला, ते नाव दे स्थळाला. गोवर्धनादी गोकुळा, शांडिल्य आज्ञी वज्रनाभा. कृष्ण वियोगे दुःखी स्त्रिया, पुसती कालंदी सखया. मुकुंद सहवास घडाया, उपाय सांगा आम्हासी. जा कुसुम सरोवरा जवळी, नाम संकीर्तना करी त्या स्थळी. उद्धव पुरवेल मनोरथे सारी, यमुना राणी सांगेतया. षोडश कलायुक्त भगवाना, आजही वसती वृंदावना. भागवताचे
करिता कीर्तना तीन कुळे उद्धरती. उद्धव करी भागवत कथन, रोहिण्यादी गेल्या परमधामा लागून. अन्न श्रोते पावले अंतर्धान, आजही भेटती चिन्मय भक्ता. श्रीमद भागवत आणि भगवंत दोन असती सच्चिदानंद स्वरूप. वक्ता श्रोत्यांनी होऊनी एकरूप, सेवावे प्रेम भावे. श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत निर्गुणी सेवावे श्रीमद भागवत, तेणे होईल प्राप्त परमधाम श्री स्वामी समर्थांचे. फलश्रुती. गुरुमाऊलीच असे रचयिता, अक्षर ब्रह्मस्वरूप साचा. अक्षर उमटली सद्गुरु वाचा, कल्याण जगताच कारणे. त्रिवार वंदन करिता, कृपा कटाक्षे मजसी पाहता. 700 श्लोक संक्षिप्त भागवता, करा आज्ञापिले माऊलींनी. भागवत रसामृताचे करिता पान, पितरांना सद्गती मिळवणं. त्यांचे आशीर्वचने करोन, इह परलोक सुधारेल. गुरुमाऊलींचा आशिष सत्वर. सत्कर्माचा नसावा अहंकार, साधनी पडावा आपला विसर, मग कृपा होईल समर्थांची. ही शब्दांची सुमनमाळा घालू श्री गुरुमाऊलींचे गळा. भागवत पीयूष प्राशावा चित्त शांत ठेवूनी. विषयांचा हव्यास जाईल, तेणे चित्त शुद्ध होईल. मग भक्तीचा उदय होईल, श्रवणी साधता एकाग्रता. श्रीमद भागवत स्वये कृष्ण, स्वये गुरुमाऊली करी कथन. सावध चित्ते ऐकोन वाचोन, मन चिंतन करावे. सफल होतील कामना, श्रद्धेने करावे पारायणा. नित्य केल्या श्रवण पठणा, शौर्य वाढे मिळे विजय. ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरुमाऊली कृपे जाहला समाप्त. श्री स्वामी नामी रंगो चित्त, सेवा भक्ती घडो जन्मोजन्मी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशोऽध्यायः. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. शुभं भवतु.